नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा, महापोर्टलवर विचारण्यात आलेली जी काही वनरक्षक भरती झालेली होती 2019 मध्ये भरती. लक्षात ठेवा, 2019 ची वनरक्षक भरती आहे. त्यामध्ये विचारण्यात आलेले जेवढे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आहेत ते आपण एक एक प्रश्न घेत आहोत. त्यातील ही आपली पहिली प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल वनरक्षक भरतीवरती विचारण्यात आलेला व्हिडिओ आहे. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि PDF जी आहे ही प्रत्येक व्हिडिओची फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. सकाळी आपण डेली 9 वाजता पहा करंट अफेअर्सवरती प्रश्नसंच घेत आहोत आणि रात्री म्हणजे संध्याकाळी 5 वाजता आपण वनरक्षक भरतीवरती व्हिडिओ संच घेत आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडीत आहे? पहा, रामसर करार जो आहे हा खालीलपैकी कोणत्या परिसंस्था आहे त्याच्या संवर्धनाशी निगडीत आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. तर मित्रांनो पहा, आज आहे 10 जून. तर आजपासून झालेले आहे वनरक्षक भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी सुरू. तर त्याच्याच म्हणजे अनुसार आपण ही जी प्रश्नसंच आहेत हे घेत आहोत आणि हे पूर्ण प्रश्न असणार आहे ते 2019ला विचारण्यात आलेली वनरक्षक भरतीचे आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर दलदली किंवा पाणथळ प्रदेश जो आहे त्याच्या संवर्धनाशी संबंधित आहे रामसर करार. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, यामध्ये पहा, जी 2019ला झालेली हे होती भरती, तर त्यामध्ये समानार्थी शब्द जवळपास 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने जो विरुद्धार्थी शब्द आहे हा 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे पहा, आपण जवळपास 100 समानार्थी शब्द आणि 100 विरुद्धार्थी शब्द याच्याही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? पर्याय क्रमांक 2 अनिष्ट. म्हणजेच पहा, एखादं चुकीचं होणं त्याला म्हणतो आपण. पहा, अनर्थ समानार्थी शब्द आहे अनिष्ट. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये आहे? पहा, राज्यामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे, म्हणजेच कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर विदर्भामध्ये लक्षात ठेवायचे सर्वाधिक जास्त वन्यजीवन अभयारण्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल विदर्भ. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? पहा, राष्ट्रीय ध्वज म्हणजे ध्वज जो आहे आपल्या भारताचा तो कधी स्वीकारला होता किंवा त्याचा कधी अवलंब केला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 या दिवशी भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याचा अवलंब करण्यात आला होता. आणि 15 ऑगस्ट 1947 हा जो दिवस आहे हा भारत स्वतंत्र झालेला दिवस आहे. लक्षात ठेवा, स्वतंत्र झालेला दिवस आहे. यामध्ये पहा, 26 जानेवारी हा जो दिवस आहे या दिवशी पहा, संविधान जे आहे, भारताचं संविधान जे आहे ते अंमलात आणण्यात आलेलं होतं, म्हणजे किंवा त्याचं अंमलबजावणी करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 22 जुलै 1947 हा जो दिवस आहे हा भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब केलेला दिवस आहे. 22 जुलै 1947. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये लायन टेल्ड हे जे वानर आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? या ठिकाणी आपल्याला एक वानराची प्रजात दिली आहे, त्याचं नाव काय आहे? लायन टेल्ड. हे जे वानर आहे हे कोणत्या ठिकाणी आढळतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पश्चिम घाट जो आहे या घाटामध्ये आढळतं पहा लायन टेल्ट या नावाचं वानर. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल पश्चिम घाटामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला वाक्याचा काळ विचारलेला आहे. वाक्य परत एक वेळा ऐका. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, म्हणजे ही जी क्रिया आहे ही झालेली आहे. लक्षात ठेवा, ही क्रिया घडून गेलेली आहे, त्यामुळे याच ठिकाणी उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 4. तर तो एक साधा भूतकाळ आहे. भूतकाळ म्हणजे काय? तर एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी विचारलं काय आहे? या दिवशी भारत स्वतंत्र झालेला आहे, म्हणजेच ही जी आहे घटना ही झालेली आहे, त्यामुळेच साधा भूतकाळ हे असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वाधिक जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे, लक्षात ठेवा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतामध्ये आपल्या सर्वाधिक जास्त खारफुटी वनांचं क्षेत्र जे आहे ते आहे पश्चिम बंगालमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, काशीत मल्हारी महात्म या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, मराठी व्याकरण म्हणजे मराठीवर जर प्रश्न विचारले तर यामध्ये पहा आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी तर महत्त्वाचे असतात, सोबतच ज्या काही म्हणी आहेत, जे काही वाक्प्रचार आहेत, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहेत, हे देखील सर्व महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याचे आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा ही म्हण काय आहे, काशीत मल्हारी महात्म, आणि ही जी म्हण आहे तर या म्हणीचा अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर नको तिथे नको ती गोष्ट करणे. पहा, ज्या ठिकाणी जी गोष्ट करायची नाही तीच गोष्ट करणे, म्हणजेच नको तिथे नको ती गोष्ट करणे, हा त्याचं उत्तर असणार आहे किंवा त्याचा जो अर्थ आहे तो असणार आहे काशीत मल्हारी महात्म्याचा. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या नद्या रिफ्ट घाटी म्हणजे त्याला रिफ्ट व्हॅली म्हणतात, तर रिफ्ट व्हॅलीमधून वाहतात? पहा, ऑप्शनमध्ये आपल्याला नद्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अशी कोणती एक नदी आहे किंवा कोणत्या नद्याच्या जोड्या आहेत की ज्या रिफ्ट व्हॅलीमधून वाहतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, नर्मदा आणि तापी या ज्या नद्या आहेत ह्या रिफ्ट व्हॅलीमधून वाहणाऱ्या नद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे रिफ्ट व्हॅलीचा, पहा हा 2019 ला वनरक्षकसाठी विचारण्यात आला होता, 2018 ला हा जो आहे हा पोलीस भरतीसाठी विचारण्यात आला होता आणि 2016 ला देखील हा प्रश्न पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि यावेळेस आपलं TCS IBPS जे आहे हे मंडळ म्हणजे ही ज्या कंपन्या आहेत, संस्था आहेत, ह्या परीक्षा घेणार असल्या तरीही अशा प्रश्नांना जास्त महत्त्व दिलं जातं. पर्याय क्रमांक 1, नर्मदा आणि तापी रिफ्ट व्हॅलीतून वाहतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणाद्वारे प्रकाशित केले जाते? कशाचं आर्थिक सर्वेक्षण? लक्षात ठेवा हे जे आहे हे भारतामध्ये कोण प्रकाशित करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर अर्थ मंत्रालय जे आहे ते करतं. पहा, आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित आपल्या भारतामध्ये काय आर्थिक सर्वेक्षण कोण करतं? अर्थ मंत्रालय. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय वन सर्वेक्षणचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, यावर आपल्याला महत्त्वाचे अजून प्रश्न विचारला जातात. जो वनरक्षक कायदा आहे, पहा वनरक्षक कायदा जो आहे आपण जशाच तसा उद्याच म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तर त्यातील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय वन सर्वेक्षण याचं जे सेंट्रल झोन आहे, सेंट्रल झोन ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नागपूर या ठिकाणी आहे. पहा, भारतीय सर्वेक्षण याचं सेंट्रल झोन कार्यालय. पर्याय क्रमांक 1, तर नागपूरवरती अजून एक प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? लक्षात ठेवा नागपूर आहे. नागपूरला अजून एक नागपूरवर प्रश्न तयार होतो की 0 माईल, पहा 0 माईल जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर याच ठिकाणी आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, यावरून आपल्याला महत्त्वाचा समजलंच असेल की अमूल दूध कंपनी जी आहे किंवा अमूल दूध उत्पादन जे आहे फॅक्टरी ती कोणत्या ठिकाणी आहे? तर ती गुजरातमध्ये आहे. आणि गुजरातमधील कोणत्या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर आनंद हे ठिकाण आहे आणि आनंद या ठिकाणी आहे पहा अमूल दूध याचं उत्पादन. लक्षात ठेवा या ठिकाणी अमोल झालेला आहे, त्या ठिकाणी अमूल दूध असं देण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला PDF मिळेल त्यावेळेस हे करेक्शन दूर केलं जाईल. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? पहा, मासाचा समानार्थी शब्द, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मासा म्हणजेच पहा मीन, आणि यालाच अजून एक शब्द विचारला जाऊ शकतो पहा मत्स्य. मत्स्य म्हणजे देखील मासा. या ठिकाणी खग जो दिलेला आहे, खग तो आहे पहा पक्षी, यासाठी देण्यात आलेला आहे खग, आणि मीन त्याच म्हणजे माशाचा समानार्थी शब्द मीन किंवा मत्स्य. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, गोसाडी नावाचं जे असणारं एक लोकनृत्य आहे ते कोणत्या राज्याचं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर तेलंगणा या राज्यामध्ये गुसाडी या नावाचं एक लोकप्रिय लोकनृत्य आहे. आणि हे जे आहे पहा आदिलाबाद कोणतं आहे? या ठिकाणी तेलंगणातील एक जिल्हा आहे आदिलाबाद, या ठिकाणी जे आदिवासी लोक आहेत
तर त्यांच्याद्वारे हे जे लोकनृत्य आहे गुसाडी या नावाचं ते साजरं केलं जातं. उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2 तेलंगणामध्ये साजरं करतात. यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह कोणता असेल? पहा, ज्ञानेश्वर या शब्दाचा संधी विग्रह आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ज्ञान अधिक ईश्वर. पहा, ज्ञान अधिक ईश्वर म्हणजेच पहा काय होतो त्याचा संधी विग्रह, तर ज्ञानेश्वरचा संधी आणि विग्रह होतो ज्ञान अधिक ईश्वर. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत? पहा, सुंदरलाल बहुगुणा हे जे व्यक्तिमत्व आहे हे कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर चिपको आंदोलन याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे पहा सुंदरलाल बहुगुणा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, हा प्रश्न 2019 ला पोलीस भरतीला विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न 2019 लाच वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे दोन्हीही भरतीच्या महत्त्वाचे आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. चिपको आंदोलनाशी संबंधित होते सुंदरलाल बहुगुणा. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, खालीलपैकी आपल्याला ऑप्शनमध्ये समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत पण त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी सांगायची आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आचरट लोणचे. ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे म्हणजेच हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. यामध्ये खुजा बुटका म्हणजे खुजा आणि बुटका म्हणजे काय तर लहान आणि बुटका ही जोडी बरोबर आहे. कौशल्य म्हणजे एखाद्यातील कला किंवा या ठिकाणी त्याची आपण खुबी म्हणतो हे देखील उत्तर बरोबर आहे. आणि पारंगत एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत किंवा निपुण असणं म्हणजे त्यामध्ये तरबेज असणं ही देखील बरोबर आहे. पण या ठिकाणी आचरट लोणचे ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. त्यामुळेच हे जे उत्तर आहे हे आपलं ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. पहा, पाठीमागच्या प्रश्नामध्ये समानार्थी शब्दाची चुकीची जोडी होती, या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची पण कशी बरोबर जोडी विचारलेली आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर बुडणे आणि तरंगणे. पहा, एखादी गोष्ट बुडणे त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? बुडणे म्हणजे पाण्यामध्ये बुडणे आणि तरंगणे म्हणजे वरतीच असणे हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ही जी जोडी आहे ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय जीवजंतू कल्याण बोर्ड याचं जे हेडक्वार्टर आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर चेन्नई. लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. आपल्याला विचारले कोणत्या ठिकाणी आहे, याचं उत्तर आहे चेन्नई. जर आपल्याला कोणत्या राज्यामध्ये आहे असं जर विचारलं तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे आणि तामिळनाडूची राजधानी आहे पहा चेन्नई. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया डॅश यांच्याद्वारे स्थापित झालेली आहे. म्हणजेच एक प्रकारे प्रश्न विचारला आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेली जी संस्था आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी मुख्याध्यापक असा शब्द आला आहे आणि याचा संधी विग्रह आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच पहा मुख्याध्यापक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जाणता समजदार ही जी आहे ही चुकीची जोडी आहे. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी स्वाधीन पराधीन अनुकूल प्रतिकूल बरोबर आहे. जाणता समजदार जिथं आहे तर तिथं अजाणता असा शब्द पाहिजे होता. लक्षात ठेवा, पण या ठिकाणी आहे समजदार. आणि कृश आणि स्थूल हे देखील बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर देखील होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल त्या बदलाला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा जो बदल असतो त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. आणि यावर मित्रांनो आपण एक पोल क्रिएट केला होता पहा. तर त्या पोलमध्ये जवळपास 30% लोक जे आहेत तर त्यांनी उत्तर दिलं होतं परिवर्तन. लक्षात ठेवा, हळूहळू होणारा कोणत्याही क्षेत्रातील जो बदल असतो त्याला उत्क्रांती म्हटलं जातं, परिवर्तन नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हण पूर्ण करायचे आहे, त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी एक म्हण आहे, चांदणे चोराला आणि डॅश, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर चांदणे चोराला आणि ऊन घुबडाला, हे ती म्हण कंप्लीट करणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपण जवळपास 200 ज्या मराठीतील महत्त्वाच्या म्हणी आहेत, तर त्या म्हणीवर देखील एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता? पहा, राज्यातील आपल्या पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. या ठिकाणी मित्रांनो, अहमदनगरवरती जर अजून एखादा नवीन प्रश्न आला करंट अफेअर्सवरती, तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अहिल्यानगर किंवा याच ठिकाणी अजून एक आहे अहिल्यादेवी नगर, लक्षात ठेवा. तर हे आपलं उत्तर असणार आहे. अहमदनगर जिल्हा आहे, याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे किंवा नवीन नावाचा जो प्रस्ताव आहे तो आहे अहिल्यानगर किंवा अहिल्यादेवी नगर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. शब्दाचा समूह दिलेला आहे, जाणून घेण्याची इच्छा असणारा, म्हणजे एखादा व्यक्ती असतो की त्याला काहीही गोष्ट जाणून घ्यायची असते, तर तशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, त्याला जिज्ञासू असं म्हटलं जातं. म्हणजे कोणतीही गोष्ट जी आहे त्याला ती जाणून घ्यायची असते. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? पहा, या ठिकाणी अजून एक विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि शब्द कशाचा आहे, तर दुष्काळचा विरुद्धार्थी शब्द. तर या ठिकाणी उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा सुकाळ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पहा, जशी पोत्यांची थप्पी असते त्याच पद्धतीने नाण्यांची काय असते? तर या ठिकाणी एक आपल्याला समूह दाखवणारा शब्द सांगायचा आहे. पोत्यांची काय असते पहा, पोत्यांची असते थप्पी. तशीच नाण्यांची काय असणार आहे, तर नाण्यांची असणार आहे पर्याय क्रमांक 3 चळत, चळत असणार आहे पहा नाण्याची. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत, तर हे सर्व प्रश्न 2019ला जी महापोर्टलद्वारे घेण्यात आलेली वनरक्षक भरती होती, तर त्यामधील हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यावर काही वन खात्यातील देखील प्रश्न आहेत आणि वनरक्षकाचा जो काही एक महत्त्वाचा भाग असणार आहे किंवा जो त्यांचा आपण एक प्रकारे तांत्रिक प्रश्न म्हणू शकतो, ते देखील आपण पूर्ण डीपमध्ये घेणार आहोत. तर पहा, शरावती जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पहा, लक्षात ठेवा, काय शरावती जलविद्युत प्रकल्प. कर्नाटकची राजधानी काय आहे? तर कर्नाटकची राजधानी आहे पहा बँगलोर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संविधान भारतीय नागरिकांना डॅश नागरिकत्व देतं. पहा, म्हणजे भारतीय नागरिकांचं जे नागरिकत्व आहे ते कशा प्रकारचं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर एकेरी. लक्षात ठेवा, एकेरी नागरिकत्व आहे भारताचं. म्हणजे या ठिकाणी एकेरीचा अर्थ काय होतो, तर कोणताही भारतीय व्यक्ती जो आहे हा फक्त आणि फक्त भारत या देशाचं जर त्याच्याकडे नागरिकत्व असलं तर त्याला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळणार नाही, किंवा जर दुसऱ्या देशामधील जर कोणी तो नागरिकत्व असेल त्याला भारतामधील मिळणार नाही. म्हणजे एकेरी नागरिकत्व आहे भारताचं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पोक्सो ऍक्ट हा जो आहे, म्हणजेच पहा पोक्सो ऍक्ट हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पोक्सो कायदा. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणे या गोष्टीशी संबंधित आहे पोक्सो कायदा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जो पोक्सो ऍक्ट आहे यावरती आपण एक लवकरच डीपमध्ये व्हिडिओ घेणार आहोत, कारण हा जो प्रश्न आहे किंवा हा जो कायदा आहे हा महत्त्वाचा कायदा असणार आहे. त्यासाठी आपण एक नवीन चॅनलचं लिंक देखील तुम्हाला देऊन टाकीन. यानंतरचा प्रश्न आहे, आताड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? पहा, आताड्याला पीळ पडणे आपण असं म्हणतो, तर हा वाक्प्रचाराचा अर्थ काय असणार आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर दयेने कळवळणे त्यालाच म्हणतो पहा आपण आताड्याला पीळ पडणे. म्हणजे एखादी गोष्ट आतून, म्हणजे काय त्याला आपण म्हणू शकतो सरळ सरळ, तर मनातून किंवा दयेने कळवळणे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल आताड्याला पीळ पडणे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर राजस्थान या ठिकाणी वसलेले आहे? पहा, खालीलपैकी असं कोणते राष्ट्रीय उद्यान आहे की ते भरतपूर राजस्थान या ठिकाणी वसलेलं आहे?
तर मित्रांनो यावर आपल्याला अजून प्रश्न विचारला होता की भरतपूर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे. तर पहा राजस्थान या राज्यामध्ये आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी प्रश्न आहे की भरतपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे राजस्थानचं, तर त्या ठिकाणी कोणतं उद्यान वसलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे हे भरतपूरमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे. पहा तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान जे आहे तर ह्याला तरंगणारं राष्ट्रीय उद्यान असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत तर ते डीपमध्ये त्यांच्या माहिती आपण राष्ट्रीय उद्यानाच्या घेतलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या शहरामध्ये अलकनंदा व भागीरथी या ज्या नद्या आहेत ह्या एकत्र येऊन गंगा नदीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. खालीलपैकी अशा म्हणजे कोणतं ठिकाण आहे किंवा कोणतं शहर आहे त्या ठिकाणी कोणत्या दोन नद्या आहेत अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्या एकत्र येतात. पहा कोणत्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात आणि नंतर तिचं रूपांतर जे आहे तर गंगा या नदीमध्ये होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा भागीरथी नदी ज्या आहेत ह्या एकत्र येऊन गंगा या नदीमध्ये ते रूपांतर करतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती. पहा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 4G ही जी सेवा आहे ही कोणत्या कंपनीने आणलेली होती. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर एअरटेल ही जी कंपनी आहे. पहा एअरटेल कंपनीने आपल्या भारतामध्ये सर्वात पहिली 4G सिस्टम जी आहे ही सुरू केलेली होती. लक्षात ठेवा यावर देखील आपण एक पोल क्रिएट केलेला होता, तर त्यामध्ये जिओ जे आहे तर जिओ असं लोकांनी उत्तर दिलं होतं. तर लक्षात ठेवा सर्वात पहिलं 4G जे आहे हे एअरटेलने सुरू केलेलं होतं, जिओनं केलेलं नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं जे कार्य आहे हे गाडगीळ समितीचं होतं. पहा गाडगीळ समितीत पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं एक कार्य होतं, पण ते कोणत्या जिल्ह्यामधील होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जे दोन जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं जे काम होतं ते गाडगीळ समितीत करण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला दिनविशेषवरती महत्त्वाचा विचारला जातो, की प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की राष्ट्रीय युवा दिन किंवा राष्ट्रीय युवक दिन जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा दरवर्षी दिवस कोणता आहे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा किंवा युवक दिन जो आहे हा साजरा केला जातो. पण या ठिकाणी प्रश्न आहे की कोणाच्या स्मृतीमध्ये साजरा केला जातो. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीमध्ये राष्ट्रीय युवा दिन हा साजरा केला जातो दरवर्षी 12 जानेवारीला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केलेला आहे. पहा या ठिकाणी एक आपल्याला कार्यक्रम दिलेला आहे मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा जो कार्यक्रम आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 तर युनेस्को या संघटनेनं सुरू केलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो या व्हिडिओचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका त्याला आपण प्रेमबल म्हणतो तर ते खालीलपैकी कोणी मांडलं होतं. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची उद्देशिका जी आहे ही मसुदा समितीसमोर मांडलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर यामध्ये पहा जवाहरलाल नेहरू हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. यावर अजून एक प्रश्न विचारला जाणार आहे किंवा विचारला जातो नेहमी की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत. पहा भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे विचारण्यात येणारे 40 प्रश्न जे की 2019च्या भरतीला विचारलेले आहेत. आपल्याला 40 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ जो आहे हा नक्की शेअर करा. तसेच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो छोट्या छोट्या मॉक टेस्ट देखील
छोट्या छोट्या मॉक टेस्ट आपल्याला सोडवायच्या असतील तर marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.